divine intervention. चांगले वळणदार चेंडू ते विकेटवर टाकत असत आणि समोरच्या इन कडून म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स इन कडून ते गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. मोहम्मद शरीफ अली अन्सारी समालोचन कक्षामधून आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर गेल्यानंतर थेट प्रेक्षेपण तुम्ही बघू शकतायत. आता समुद्रापलीकडे या स्पर्धेला लोकसुद्धा बघतायत. दुबई येथून सुद्धा हजरत शेख सरांचे मित्र परिवार या स्पर्धेला पाहतायत. गेम इज ऑन. मॅच सुरू होतोय. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे संतोष कोम. नॉन स्ट्राईक इनकडे तुम्ही बघतायत आदिनाथ लोखंडे. मागच्या मॅचमध्ये चांगल्या सुरुवात करून दिली होती आदिनाथने आणि पहिला बॉल पडतोय स्वप्नीलचा. संतोष कोम करता बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. थर्ड मॅनच्या रिझनमध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. एका धावेची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. खातं उघडलंय. जुना जाणता खेळाडू आहे संतोष आणि त्यानं आपलं खातं उघडलंय. एक धाव स्कोअर बोर्डवर. एक एक पाऊल महत्त्वाचा आहे. पेवलिंग बॉक्स आपण पाहतोय ओम स्पोर्ट्स कोहली या संघाचा. दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेले आहेत. त्याचमुळे ती ऊर्जा त्यांच्याकडे आहे आणि त्यांना माहिती आहे की रिस्क नाही आहे. या सामन्यावर जरी आपण पराभूत झालो तुम्हाला पुन्हा एकदा मौका मिळणार आहे या स्पर्धेत टिकण्याचा. त्याचमुळे जिंकून तर पुढे जायचंच आहे पण तरी देखील काही गोष्टी जर जुळल्या नाहीत तर मौका आहे त्या संघाकडे. दरम्यान ऑफस्टमच्या बाहेरचा बाउन्सर चांगला बॉलिंग पाथ निवडला गोलंदाज स्वप्नील पाटीलने. येतोय डॉट बॉल. व्हेरिएशन आहेत. बदल करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्यामुळेच एक निर्धाव चेंडू बघायला मिळाला. उजव्या बाजूला देवेंद्र भोसकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर खूप चांगलं काम त्यांचं ह्या पट्ट्यामध्ये राहिलं आहे. या परिसरामध्ये राहिलं आहे. स्वप्नील तयार. समोर बॅटर आहे आदिनाथ लोखंडे. ऑफ स्टंपवर शपवून खेळायचा होता बॅटरला. जोरदार अपील फेटाळून लावलाय. बघितलं तर शॉर्ट सिलेक्शन मनामध्ये धरूनच तुम्ही असे फटके खेळू शकत नाही. ऑफ स्टंपवर शपल होऊन हा मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. असं दिसतं पॉवर प्लेमध्ये ते पर्याय तुमच्याकडे नसतात. तुम्हाला माहिती आहे की 12 चेंडूचा खेळ खेळायचा आहे. 2 षटकांचा खेळ खेळायचा आहे. 2 षटकामध्ये 20हून जास्त धावा झाल्या पाहिजेत. तोच विचार तुमच्या मनात असतो आणि अशा वेळेला तुम्ही तुमचा स्टान्स बदलता. खेळताना तुम्ही ऑकवर्ड पोझिशनमध्ये येता आणि तेच पाहायला मिळालं आदिनाथच्या वतीनं. बॅटच्या टोला कनेक्शन मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चुकलेत पण मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल पण बॉल जाते सीमारेषा पार. 1-2 का 4 लॉंग ऑन क्लिअर. चौकार. शॉट बघा. इथे क्षेत्ररक्षकांनी सांगितलं होतं की झुकेगा नाही साला. कारण जे प्रयत्न त्याने करायला हवे होते ते प्रयत्न झाले नव्हते आणि सरळ चेंडू लॉंग ऑन क्षेत्राबाहेर निघून गेलाय. 4 धाव मिळतात बॅटरला. 4 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली आहे 5. पुढचा बॉल स्वप्नीलचा. समोर आदिनाथ. पॉवर प्लेचं षटक. ओ स्विंग अँड मिस. आत वळणारा चेंडू होता. बॅटरला ब्रह्मात टाकलं गेलंय या गोलंदाजाने. म्हणजेच हे बदल आहेत. आउट कटर इन कटर चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि ती नुकताच आपण बघितली. धाव संख्या 5. सन्माननीय सचिन ढाक साहेब तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. टीम ओनर आहेत ओम स्पोर्ट्स कोहलीचे. चांगलं क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलेलं आहे आणि त्यांचा वारसा आता हे खेळाडू पुढे घेऊन जात आहेत. धावसंख्या 5. फोर्स केलाय बॉलला. ऑन द राईज. बॉल जाईल 1 बाउन्स घेऊन लॉंग ऑफ सीमारेषा पार. आता मी नाही थांबणार. खेचेन लांबच लांब. चौकार. येतोय आदिनाथच्या बॅटमधून दुसरा चौकार. पहिल्या षटकानंतर चांगली सुरुवात झाली बॅटिंग करणाऱ्या टीमचे असंच म्हणावं लागेल. ओम स्पोर्ट्स कोहली टीमने बिनबाद नाबाद 9 धावा बनवल्यात. प्रवीणजी घरत यांना तुम्ही बघितलं ते सुद्धा संघ मालक होते. आपण बघितलं पहिल्या दिवसामध्ये शौर्य वॉरियर्स या टीमचे आणि त्याने सुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धेकरता केलं आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. पहिले षटक संपल्यानंतर 9 धावा. आता या पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर दिसतील आपल्याला. पाहूया ती रचना कशी केली जाईल. दोन्ही इनकडून गोलंदाजी होतोय त्यामुळेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. मामा भांजे टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय.
ओम स्पोर्ट्स कोळी या टीमला पहिला मॅच दोन्ही टीमने जिंकलाय आणि ह्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो थेट सुपर 8मध्ये जाईल. प्रयत्न तर सुरू आहेत दोन्ही टीमचे. सुंदर आखणी आहे या मैदानाची. चोहे बाजूने आपल्याला स्टँड पाहायला मिळत आहेत. आपल्यामधून जे निघून गेलेल्या व्यक्ती आहेत ज्यांचं कार्य खूप चांगलं होतं त्यांच्या नावाने हे स्टँड चोहे बाजूने पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार समोरच्या इनकडून गोलंदाजी मार्गावर आयविन नाडर सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन दी अपचा फटका लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू गेलाय. वन बाउन्सने चांगला कलेक्ट केला होता. 2 धाव पूर्ण केल्यात. संधीचं सोनं केलंय. या 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11 धावा 11. अमितने एक चांगलं मत नोंदवलं जेव्हा ते टॉससाठी आले होते की समोरचा संघ देखील तितकाच चांगला खेळ खेळलेला आहे आणि त्याचमुळे या स्टेजवर पोहोचलाय. त्याचमुळे कधीच कोणाला कमी लेखून चालायचं नाही. हेच कॅप्टनचे गुण अमितचे पाहायला मिळाले आणि त्याचमुळे सातत्याने गोलंदाजी करताना तो पर्याय योग्य तो वापरतोय. पण ऑन साईडला शॉट ऑन पोल क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचे सर्कलच्या बाहेर सरकले. बॉल अडवण्यासाठी तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. एकधावेची होते वन आणि धावसंख्या पोहोचते बिनबाद 12. संतोष कोम एक काळ असा होता की सर्व स्पर्धा तो गाजवायचा. खुळ्या गटामधून सुद्धा मॅचेसमध्ये त्याला संधी मिळायची. युटिलिटी क्रिकेटर सर्वोत्तम खेळाडू सुद्धा ठरलाय. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्याचं क्रिकेट आपण अनेक वेळा बघितलंय आणि त्यामुळेच मोठमोठ्या संघामध्ये त्याला संधी मिळाल्या होत्या. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंगकडे. ओ स्विंग अँड मिस गुड लेन स्पॉट अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू टाकला गेलाय. वळणदार चेंडू टाकलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू धावसंख्या 12. चांगला मिडियम पेस अटॅक आहे आयविन नाडरकडे आणि स्लाइटली लेग कटर बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाउन्स घेताना बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट झाला आणि एक चांगली गोलंदाजी आयविनची आतापर्यंत या षटकात पाहायला मिळाली मामा म्हणजे 11 या संघासाठी. पुन्हा एकदा यावेळेस स्टंप टू स्टंप अटॅक परफेक्शन आयविन नाडरचं पाहायला मिळते. इकॉनॉमिकल राहिले आहेत. पहिल्या षटकावर जरी धावा मिळाल्या होत्या ओम स्पोर्ट्सला पण या षटकात मिळणार नाही याची काळजी घेतोय आयविन नाडर. येतोय डॉट. अगदी योग्य पद्धतीने अभ्यास केला बॅटरचा आणि त्यानुसार त्याची कमजोरी ओळखून चेंडू टाकतोय गोलंदाज आयविन नाडर. पुढचा बॉल त्याचा फुल पिच बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. वाईड ऑफ मिड ऑनमध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 13वर. 5 बॉलची समाप्ती. धावा लागल्यात धावफळकावर 13 धावा ओम स्पोर्ट्स कोहली टीमच्या. फ्लायटेड फुल टॉस होता पण त्या फुल टॉसवर सुद्धा ती वसुली धावांची करता आली नाही. फलंदाज आदिनाथने आतापर्यंत 9 धावांचं योगदान दिले. 2 चौकार त्यांच्या वतीनं पहिल्या षटकात आपण पाहिले पण या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे आयविन नाडरने. स्ट्रायकर एंडला संतोष कोम. धावसंख्या ओम स्पोर्ट्स 13. पुढे आले तर देखील फायदा उचलू शकले नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं षटक आयविन नाडरचं संपलं. 2 षटकाचा खेळ संपून ओम स्पोर्ट्स कोहली संघ पोहोचतोय 13 विदाउट लॉस 13. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण स्क्रीनवर पाहतोय. डॉक्टरांची सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे. कामणलाही तुम्हाला हॉस्पिटल पाहायला मिळेल आणि म्हणूनच जेव्हा गाव आहे गावामध्ये देखील वैद्यकीय उपचार तुम्हाला मिळाले पाहिजेत त्यासाठीच सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्हाला कामणला पाहायला मिळते आणि डॉक्टरांनी देखील मागच्या 3 दिवसांमध्ये चांगली सेवा सर्व खेळाडूंना दिलेली आहे. आणि हेच चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतं www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीचं. संतोषजी नाणेकर पहिली यूट्यूब वाहिनी क्रिकेटमध्ये कुणी आणली तर अर्थातच पहिलं मी नाव घेईन संतोषजी नाणेकर सरांचं आणि त्यांच्यामुळेच 7 समुद्रा पलीकडे खेळाडूंना खऱ्या अर्थाने दाखवलं गेलं. संपूर्ण जगभरात ही यूट्यूब वाहिनी सक्रिय आहे. 2 षटकं समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13 धावा. मनीषजी तुम्हाला एक लक्षात आलं काय आयविन नाडर आयविन 2 शब्द त्या अक्षरामध्ये आपल्याला दिसून येतात. आय विन मी जिंकणार आणि त्याकरता संघासाठी खेळणार. चांगलं काम तो संघाच्या हितार्थ करतोय. त्याने खर्च केला या षटकात फक्त 4 धावा जरी त्याला विकेट मिळाली नसली तरी. कामन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजयजी पाटील आपण स्क्रीनवर पाहतोय. अजय पाटील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व फिटनेसमॅन कॅमेरामॅन त्यांना सुद्धा कैद करतायत बंदिस्त करतायत. वळी आता मॅचकडे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये हकीम खान मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती छान. फलंदाजांशी उडवली होती दानादान. तोच हकीम खान आता अटॅक करण्याकरता आलाय. समोर चांगला खेळाडू आहे आदिनाथ लोखंडे. मागच्या मॅचमध्ये आधीच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा आल्या होत्या. आता सुद्धा चांगलं काम करतोय. चांगलं वर्क त्याचं पाहायला मिळतोय.
4 विकेट्स मागच्या सामन्यामध्ये त्यांनी मिळवले होते आणि त्याचमुळे आता अपेक्षा अमित कामळकरची हकीमकडून वाढलेली आहे की या सामन्यात सुद्धा त्यांच्याकडून तसाच खेळ होईल का. या अगोदर कालच्या दिवसात आपण रुद्र रायडर्स या संघाला पाहिलं, 2 सामने त्यांनी एक हाती जिंकले. तो देखील एक चांगला रेकॉर्ड त्या रुद्र रायडर्स संघाच्या नावावर. ऑकवर्ड स्टान्स, बॅटची एज, कदाचित बॅटर बाहेर निघतोय, ही आहे इमानदारी. कामन क्रिकेटची फलंदाज आदिनाथ होतोय कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद. नेहमीच बॅक ऑफ द हँड चांगली डिलिव्हरी टाकत असत, बॅटरला फसवण्याचं काम करतायत. मध्यम तेज गती गोलंदाज असं वर्णन करेन मी या गोलंदाजाचं. आणि आल्या आल्या हकीम खान विकेट मिळवतोय, संघाला आता संकटामध्ये टाकलंय. पहिला धक्का लागलाय ओम स्पोर्ट्स कोहली टीमला धावसंख्या 13 असताना. संकटमोचकाची आवश्यकता आहे आणि तो संकटमोचक अजय असेल काय? अजयवर जबाबदारी आहे क्रमांक 3 वर चांगली कळी साकारण्याची. जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर असलीच पाहिजे, प्रत्येकाच्या खांद्यावर ते ओझं असलं पाहिजे. लहान मुलांच्या खांद्यावर दप्तरांचं ओझं आणि क्रिकेटपटूंच्या खांद्यावर बॅटचं ओझं हे आपण अनेक वेळा बघितलं आहे. आता सुद्धा मैदानाच्या आतून आपली दमछाक दाखवावी लागेल बॅटरला. हकीम खान आपली गुणवत्ता पेश करतोय, दाखवतोय मी सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे या KPL मध्ये. चांगली धुरा, चांगली जबाबदारी त्याने स्वीकारलाय. बॅटर दबावामध्ये असेल, परंतु दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे. धावसंख्या 13. शॉर्ट बॉल, चेंडूला हुक केलंय, उसळी घेणारा बॉल होता. फाईन लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव मिळेल एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या 14. हकीम सांगतोय की झेलसाठी तुला जायला हवं होतं कारण विकेट महत्त्वाच्या आहेत, पण कदाचित आपण जेव्हा मागच्या बाजूला फिल्डिंग करतो बॉल रिकोशिएट होतो टप्पा पडल्यानंतर, त्याचमुळे त्याचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित बांधता आला पाहिजे. त्याचमुळे कठीण फील्ड पोझिशन कुठली असेल तर बिहाइंड द विकेटची आहे. फ्लाय स्लिप आहे, फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट लेग आहे. या क्षेत्ररक्षणाच्या जागा थोड्याशा कठीण असतात, पण त्या ठिकाणी चांगलंच प्रसंगावधान क्षेत्ररक्षकाने राखलं. धावसंख्या 14. एक गडी बाद. पुढचा बॉल संतोषसाठी हाताळण्यासाठी हकीम खान. मागच्या सामन्यात त्यांनी 4 विकेट्स मिळवल्या, म्हणजे आतापर्यंत KPL सीझन 5 मध्ये त्याने 5 विकेट्स कंप्लीट केलेले आहेत 2 सामन्यांमध्ये. त्याचमुळे चांगलं बॉलिंग अनालिसिस आपण पाहतोय हकीम खानचं. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केलंय. बॉलला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन वजनदार KPL षटकार. वाघाने आपली दहशत दाखवायला सुरुवात केली आहे. संतोष कोम डेंजरस, धोकादायक खेळाडू आहे. अनेक चांगल्या मॅच विनिंग खेळी त्याच्या मी माझ्या डोळ्यात देखत बघितल्या आहेत, त्यामुळेच या खेळाडूच्या बद्दल मी चर्चा करतोय. स्कोअर मोझॉन 20. धावसंख्या झाली आहे ती 20 धाबा. गोलंदाज हकीम खानवर हल्ला केलाय. पुन्हा आता गोलंदाज तयार. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल फिल्डिंग करत असताना. ऑफ स्टंपर सफल झालाय, चेंडूला हवेमध्ये टोळावलाय, उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक अमित कामनकर देतात आम्ही आणि अमित कामनकर आलेत संघाच्या कामी. विकेट डाऊन. लागलाय दुसरा धक्का. गॉन. एक तुझी तर एक माझी आणि यावेळेला गोलंदाजाने मारली बाजी. षटकाराचं चोख प्रत्युत्तर हकीमने दिलं. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा फोर्स केलंय आणि लॉंगॉनला सुंदर झेल टिपलेला आहे. आणि हकीमने जसा विकेट मिळवला साहिल चौधरीच्या तोंडावर देखील थोडंसं समाधानाचे भाव मला दिसत आहेत, कारण दोघांची मैत्री आपण पाहतोय हकीम आणि साहिल. आणि दरम्यान आता या KPL मधला 6वा विकेट हकीमने घेतलेला आहे आणि आतापर्यंत 25 विकेट्स KPLच्या 5 सीझनमध्ये हकीमने कंप्लीट केलेत. क्या बात है, जबरदस्त कामगिरी त्याची प्रत्येक KPL मध्ये पाहायला मिळते. आणि या KPL मध्ये पहिलाच मॅचमध्ये त्याने आपली दहशत, आपला दरारा दाखवला. 4 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या.
या आधीच्या मॅचमध्ये आणि आतासुद्धा या षटकामध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. एकूण 6 विकेट्स त्याच्या खात्यात होत आहेत. स्कोअर इज 20 नाऊ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पाटील उतरलेत. मागच्या मॅचचे हिरो होते. मागच्या मॅचमध्ये श्रीकांतने सुद्धा 4 विकेट मिळवल्या होत्या 12 धावा खर्च करत आणि उपयुक्त अशा 13 धावांचं योगदान ओम स्पोर्ट्स कोहली संघाकरता दिलं होतं. ते विसरून चालणार नाही. एक मॅच जिंकला त्याच्यानंतर आता पुन्हा त्याला प्रयत्न करावे लागतील आपल्या संघाकरता, आपल्या संघ मालकाकरता. गोलंदाजी मार्गावर हकीम तयार. त्याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल. स्कोअर इज 20 नाऊ. पुढे खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. उलट्या दिशेने टिपलाय झेल. फलंदाज होतो फेल. गोल्डन डकचा शिकार बनलाय श्रीकांत पाटील. गॉन. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. आणखीन एक धक्का. तिसऱ्या षटकाचा खेळ. एक चेंडू बाकी आहे. ड्रिंक्स ट्रॉली पाठवू सर. चला ड्रिंक्स ट्रॉली येऊ द्या. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत जाईल. तत्पूर्वी आपण हकीमच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. 5 बॉल टाकले. तिसऱ्या बॉलवर जबरदस्त सुंदररित्या पीक करत एक षटकार खेचला होता संतोष कोमने. त्याच्यानंतर लगातारच्या बॉलवर 2 विकेट्स मिळवलेत. म्हणजेच आता संकट वाढलेत ओम स्पोर्ट्स कोहली टीमची. कारण मॅचचा हिरो या मॅचमध्ये बनतो 0. 0 धावसंख्येवर श्रीकांत पाटील बाद झालाय. आता नवीन बॅटर कोण असेल? नो बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये संजय लोखंडे. हे सुद्धा एक रन मशीन आहे. चांगलं तंत्र शुद्धता त्याची आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावा बनले आहेत. तिसरं षटक सुरू आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जात आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. चला ब्रेकमध्ये जाण्याआधी आपण हायलाईट्स बघूया. याआधी आपण बघितलं दिशा इंटरप्राइजेस आणि मामा भांशे हा टॉस पाहायला मिळतोय, जिथे आमचे दिग्गज समालोचक हेमंत पाटील होते आणि एस एस इंटरप्राइजेसचे प्रोपरेटर हजरतजी शेख यांना आपण पाहिलं आहे. तुम्ही बघू शकतायत जो मॅच होता मामा भांजे टीमचा, त्यांनी टॉस जिंकला होता अमित कामनकरने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 61 धावा बनल्या होत्या. ही हायलाईट्स तुमच्या डोळ्यासमोर येतं. हीच चांगली क्वालिटी आहे www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीची. संतोषजी नाणेकर यांचं आवर्जून नाव आपण प्रत्येक ठिकाणी घेत असतोय. मनीषजी चांगली क्लिअरिटी पाहायला मिळतं आहे tenniscricket.in ची. आणि त्यांना साथ मिळतं एस जे ब्रदर्सशी, ज्यांनी ते कॅन्डिड मोमेंट्स टिपलेले आहेत आणि प्रॉपर ते चलचित्र तुम्हाला दिसते स्क्रीनवर. आणि म्हणूनच या स्पर्धेला वेगळेपण देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय, प्रत्येकाचा हातभार लागतोय आणि म्हणूनच ही स्पर्धा प्रत्येकाच्या लक्षात राहणारी ठरलेली आहे. बघा या मोमेंट्स, विजयी मोमेंट्स तुम्हाला पाहायला मिळाल्या जेव्हा मामा भांजे संघ चांगल्या स्थितीत चांगल्या स्थितीमध्ये खेळत होता. ड्रिंक्स ब्रेक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटका, तिसऱ्या षटकाला शेवटचा 1 बॉल बाकी आहे, पण ब्रेस कंप्लीट केले गोलंदाज हकीमने आणि या षटकामध्ये त्यांनी 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. जर पुढच्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवला किंवा यानंतर अजून एक षटक ते हाताळू शकतील तर कालचा जो यश पाटीलचा रेकॉर्ड आहे तो ते मॅच करू शकतील. येस, अगदी बरोबर. चांगल्या आठवणी तुम्ही या ठिकाणी दाखवत आहेत. मात्र संपूर्ण टीम जी tenniscricket.in ची साहिल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूया. चांगलं कव्हरेज केलं जातं, चांगले अपडेट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेत, प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थितरित्या ते अपडेट जात आहेत. ही ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येताना दिसतंय. खेळाडू आता पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण करून घेत आहेत. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर अर्थातच ही ऊर्जा पाहिजेत आणि जेव्हा स्वतःला करायला सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. शेवटचा बॉल या षटकातील हकीम खानचा. या टुर्नामेंट्समध्ये त्याने आतापर्यंत 7 विकेट मिळवलेत आणि आता विकेट हॅट्रिकवर तो आलाय. हॅट्रिक बॉल असेल या षटकामध्ये. मामा भांजे संघाचा हा दमदार खेळाडू हकीम खानचा. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट स्कोअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. वाईड ऑफ लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेला आहे आणि ही फिल्डिंग जे आपण बघतो ते अतिशय चांगल्या दर्जाची इथे पाहायला मिळतं आहे. अमित कामनकर प्लेईंग 11मध्ये आहेत, परंतु आता
जी ट्रॉली आहे ड्रिंक्स ट्रॉली त्याचे डायव्हर सुद्धा बनलेत. बघा प्रत्येकाने आपला रोल अदा करायला पाहिजे, जसं आम्ही तिथे आपला रोल अदा करतायत. मनीषजी, व्हॉट यू कॅन से? मी म्हणालो होतो की मागच्या 2 दिवसांपासून त्यांनीच ती जबाबदारी सांभाळलेली आहे आणि आता देखील तीच सांभाळतायत. पण तुतास आता एका चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय मामा म्हणजे 11 संघ. ओम स्पोर्ट्स कोल्ही संघाला थोडं स्ट्रगल करावं लागते. ब्रेस कंप्लीट केले गोलंदाज हकीमने आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर तो सज्ज होतोय. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकात. धावसंख्या ओम स्पोर्ट्सची 20 धावा, 3 गडी बाद. स्ट्रायकर एंडला संजय. फुलटॉस बॉल प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील. बॅटिंग एंडला थ्रो केला, थोडा दूर होता, वाईडिश होता. एक सिंगल कंप्लीट झाली. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या ओम स्पोर्ट्स कोल्हीची 21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3. चला लगेच नवीन गोलंदाज वापरून घ्यायचा आहे कारण या अगोदर आपण ड्रिंक्स ब्रेक संपवलेला आहे. हे दाखवलं जातं आमचा समालोचन कक्ष, ज्याच्यामध्ये आमचे 2 मॅन ऑफ गोल्डन फिंगर गुरुदेव पासंगे आणि आयुष या ठिकाणी चांगला लेखाजोखा आमच्यासोबत दाखवत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नामवंत समालोचक सुप्रीमोसारखी मोठी स्पर्धा ज्याने गाजवली, रतनबुवा स्पर्धेमध्ये सुद्धा यंदा गोड आवाज त्यांचा घुमणारा आहे. बघितलं तर संपूर्ण भारताभर त्यांचे दौरे असतात. नागपूर येथे जाऊन सुद्धा त्यांनी धावतं समालोचन पोहोचवलं आहे. असे दिग्गज समालोचक मनीषजी पाटील हे आमच्यासोबत जुडले जात आहेत. वेलकम मनीषजी, आपलं स्वागत. धन्यवाद. 3 षटकं संपले संदीप सर आणि आता पाहूया पुढच्या 3 षटकामध्ये नेमकं घडतंय काय, नेमकं बिघडतंय काय. कारण आताच्या बाजूला जर आपण विचार केला ओम स्पोर्ट्स थोडासा अडचणीमध्ये आलेले आहे आणि जेव्हा धावांची चणचण भासते तेव्हा अडचण ओळखून तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आणि पाहूया ती मेहनत आता फलंदाज संजय लोखंडे घेत आहेत का. एका बाजूनं अजय यादव यांचा खेळ पाहायला मिळतोय की आतापर्यंत पकड मजबूत आहे या सामन्यावर. देवेंद्रजी भोसकर आणि संजयजी मात्रे चर्चा करतायत. कमिटी मेंबर्स आहेत या कॉमन प्रीमियर लीगचे आणि त्याचमुळे सातत्यानं काहीतरी नवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि म्हणूनच मागच्या 5 वर्षांपासून ते सर्व उपक्रम यशस्वी झालेले आहेत कॉमन प्रीमियर लीगच्या कोर कमिटी मेंबरचे. पहिला बॉल आयविन नाडर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अमोल वेतोसकर सरांचा. एकदा वाढती धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23, 3 गडी बाद. 23 धावा, 3 गडी बाद. 23 धावा धाव प्रकार होताना दिसत आहेत आणि पहिलाच बॉल टाकताना थोडासा स्वेअर मारा होतोय आयविनचा. पुढचा बॉल, ओ मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, विकेट जाण्याची दाट शक्यता. विकेटचं पतन आणि यष्टांच्या पाठीमागे स्वप्नील चांगलं काम करतायत. विकेट डाऊन, गॉन. थँक्यू संदीप सर. आवडीच्या पेपरसाठी आपण नेहमीच तयारीत असतो आणि आवडीचा पेपर आहे गोलंदाजी. मामा म्हणजे 11 या संघाचं आणि त्याचमुळे आयविनचं षटक चांगलं राहिलेलं आहे. मागचं षटक जे होतं ते आपण पाहिलं तर हकीमचं देखील तितकंच चांगलं राहिलं आहे. तर 22 धावा आहेत. 22 धावा आणि गडीबाद झालेले आहेत. एकंदरीत 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि म्हणूनच आता दुरावस्था वाढलेली आहे. आत्ता जर योग्य विचार केला नाही तर मग कुठेतरी अडचणीत येऊ शकतो. पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं तर 51 धावा चेस केल्या होत्या ओम स्पोर्ट्स कोल्हीने. त्याचमुळे आता त्यांना तेवढ्या धावा बनवायच्या, त्याहून जास्त धावा बनवायच्या आहेत. दुपारचं सत्र आहे, दुपारचं सत्र हे फलंदाजांचं असतं. त्याचमुळे 65 ते 70 धावांचा विचार करावा लागेल ओम स्पोर्ट्स कोल्हीला. अगदी बरोबर. आणि त्याकरता भरपूर मेहनत त्यांना घ्यावी लागेल. म्हणतात ना की मेहनतीच्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला यशाचं शिखर हे गाठता येतं. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिफ्ट मिळणार नाही. त्याकरता इथे मेहनत करावी लागेल. पाहूया मेहनत केली जाईल काय. सरळ बॅटचा वापर करायचा होता. चेंडू हवेत आहे, सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का. आल्या आल्या लगेचच परत तो बॅटर. विकेट डाऊन. धावसंख्या 22, गडी बाद झालेत 5. थँक्यू. एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन फलंदाज बाद झालेले आहेत. डोकं वर काढण्याची संधीच मिळत नाहीये खरं तर ओम स्पोर्ट्स कोल्ही या संघाला. फलंदाज प्रयत्न करतात, मोठ्या फटक्यांसाठी कमिटमेंट दाखवतात, पण त्याची कमिटमेंट आतापर्यंत पूर्ण झाली नाही आहे. या पूर्ण डावाचा आपण आढावा घेतला तर एकंदरीत चौकार आलेले आहेत, 2 षटकार आलेला आहे, 1 त्या व्यतिरिक्त डॉट बॉलची संख्या जी जास्त आहे ती डॉट बॉलची संख्या डोके देऊन जाईल ओम स्पोर्ट्स कोल्हीला. आणि आता जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड.
असं ज्याला म्हटलं जातं, या परिसरातील एक नामवंत प्रख्यात खेळाडू, मोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात, तो खेळाडू गेलाय प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पोलीस यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. 5 गडी बाद 22 धावा, विकेट हॅट्रिक साधण्याची संधी आहे, ती म्हणजेच आयविन नाडर या गोलंदाजाला. पहिला षटक त्याचं 4 धावांचं होतं आणि ह्या षटकामध्ये एकच धाव त्यांनी खर्च केली, ते सुद्धा वाईटच्या स्वरूपात. विकेट हॅट्रिक साधण्याची संधी आहे त्याला. नवीन बॅटर प्रवीण भोईर. संकट आलेत, या संकटानं जिद्दीने तोंड द्यावं लागेल. संकटानं जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काही बुद्धिमत्ता बॅटरची दिसेल की गोलंदाज आपलं काम करून जातील. फलंदाज तयार. ओ फुल पिच बॉल होता, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली प्रवीणला. प्रवीणने आपलं अकाउंट ओपन केलं. धावा झाल्या त्या 23 धावा. 23. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आउटसाईड एज घेऊन बॉल बॅकवर्ड पॉईंटला. ही आहे ट्रॉफी, रोटेशन ट्रॉफी आहे. आणि पाहूया आता ही ट्रॉफी नेमकी कुठल्या संघ मालकाच्या घरात पोचते, घराची शोभा वाढवते. एक चांगला कॉन्सेप्ट आपण पाहतोय. बाहेरील देशामधून ही ट्रॉफी मागवण्यात आलेली आहे. बॉल रोटेट होतोय बाहेरच्या दिशेनं, वाईट लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. एक्स्ट्रा रन मिळेल ओम स्पोर्ट्सला. धावसंख्या पोहोचते 24 धावा. कशा येऊ द्यात, येणं गरजेचं आहे ओम स्पोर्ट्ससाठी. आणि आता आत्मविश्वास वाढवण्याची योग्य वेळ आली आहे असं वाटतं, कारण ह्याच्याने आत्मविश्वास वाढू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. धावसंख्या 5 गडी बाद 24 धावा. चौथं षटक सुरू आहे. लढावं लागेल बॅटरला. शॉर्ट बॉल होता, अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. पाहता पाहता 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2ने पुढे सरकली. 5 गडी बाद 26 धावा. अजून लढा सुरू आहे बॅटिंग करताना. थोडी घाई करावीच लागेल, कारण आता वेळसुद्धा तितका उरलेला नाही आहे. कारण एकंदरीत 22 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 26 झाले. 5 गडी बाद. निम्मा संघ पेवलिंग बॉक्समध्ये आराम करतोय आणि अजूनही गोलंदाजांना संधी मिळणं बाकी आहे. अजय यादव यांच्या 3 धावा, प्रवीण भोईरची 1 धाव. आयविन नाडर आतापर्यंत 2 विकेट्स घेताना पाहायला मिळालाय. फुल टॉस बॉल फोर्स केलाय, पण ऑन द ग्राउंड बॉल पोचतोय लॉंग ऑनला. बघा, फुल टॉस बॉलचा सुद्धा फायदा उचलता आला नाही आहे, कारण ती मनस्थिती नाही आहे रिस्क घेण्याची. धावसंख्या 1ने पुढे सरकते पोचते, ती म्हणजेच 27. अजूनही मानसिक दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या ओम स्पोर्ट्स कोहली या टीमवर, असंच मला वाटतं. चौथं षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकामध्ये 5 चेंडू गोलंदाजाने अप्रतिम टाकलेत. लगातार 2 विकेटसुद्धा त्याने घेतल्या होत्या. 27 धावा. गडीबाद झालेले आहेत ते 5 गडीबाद 27. डाव सावरण्याकरता संकट मोचकाची गरज आहे. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर हल्ला केलाय. लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. 6 धावा. बिगी षटकार. चला एकत्र येऊ नका प्लीज, एकत्र येऊ नका. बॉलर पाठवून द्या अमित. चला जास्त आपल्याकडे वेळ नाही. यानंतर अजूनही 5 डावांचं क्रिकेट बाकी आहे, म्हणजेच यानंतर 2 सामने पूर्ण करायचे आहेत. तर 4 षटकं संपलेत आणि 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा झालेल्या आहेत. बघा, हा षटकार खूप महत्त्वाचा होता आणि तो योग्य त्या वेळी आलेला आहे. आत्मविश्वास आता दिसतोय फलंदाज प्रवीण भोईर यांचा, आणि त्याचमुळे जो एक एक्सपिरियन्सचा पार्ट असतो तुमच्या संघासाठी किती महत्त्वाचा असतो तेच दर्शवताना प्रवीण भोईर पाहायला मिळाले. सरळ बॅटचा व्हीमध्येच षटकार. अगदी बरोबर. 33 धावा झालेत. 33 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. सर्व स्टँड दाखवले जातात. ज्या पद्धतीने आपण बघितलं, स्वर्गीय इस्माईल शेख स्टँडच्या दिशेने हा चांगला फटका प्रवीण भोईरच्या बॅटमधून येताना दिसला होता. स्कोर इज 33. बॉलिंग ट्रॅकवर आता पुन्हा एकदा बॉलर येतोय. हकीम येतोय. अगोदर हकीमने देखील एक चांगलं षटक हाताळलं होतं. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर राहिलेत आणि त्याचमुळे ही खेळपट्टी ते ओळखतायत. आणि मागच्या 2 दिवसांपासून त्यांची देखील ती जिद्द आहे, अभ्यास आहे, आढावा आहे. रनअपमध्ये मिस्टेक आणि त्याचमुळे परत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हकीमने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. 3 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. 33 धावा 5 गडी बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. विनिंग अशी फाईट आपण पाहतोय आजच्या वेळापत्रकातली 3री. वेग वाढवला तर तितक्याच दुप्पट वेगाने बॉलला पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषा पार. जिकडे परिस्थिती गंभीर. अजय यादव खंबीर. प्रवीणच्या मागोमाग खेचतोय अजय. षटकार.
थँक्यू सो मच. तर 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावांची पडली भर. फॉरवर्ड स्कोर लेग मधून थ्रो येण्याआधी या 2 धावा चोरल्या गेल्यात. स्कोर इज 41. धावसंख्या 41. पंचांच्या परवानगीशिवाय, कमिटी मेंबरच्या परवानगीशिवाय कोणीच बाउंड्री रोपवर जे खेळाडू तैनात आहेत त्यांना पाणी घेऊन जायचं नाही. या लक्षात घ्या, काही नियम आहेत, त्या नियमांवर अंमल झाला पाहिजे. धावसंख्या 39. 5 गडी बाद. हकीम खान ओव्हर द विकेट. बॅटची थिक एज आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज अजय यादव यांचा खेळ संपला. हकीमच्या खात्यात विकेट आला. हकीम मिळवतात या डावातली 4थी विकेट. हकीमने हे सर्व मेहनतीच्या जोरावरच कमावलंय. 41 धावसंख्या आहे. 41 आणि गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे 6 गडी बाद. 41 धाबा. चांगली गोलंदाजी ह्या इनिंगमध्ये सुद्धा 4 विकेट्स मिळवलेत हकीम खान या गोलंदाजाने आणि कंबर मोडीचं काम केलंय प्रतिस्पर्धी ओम स्पोर्ट्स कोहली टीमचं. अजूनही आशा पल्लवित आहेत, कारण एकूण जर विचार केला तर 9 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. त्या 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 6 गडी बाद. 41 धाबा. 41. पर्याय नाही आहे आणि त्याचमुळे पर्याय नसताना मग कोणाला तरी पुढे यावं लागतं. या अगोदर प्रवीण भोईर पुढे आले, त्यांनी षटकार खेचला आणि त्यामागोमाग एक षटकार आपण पाहिला, तो म्हणजे फलंदाज अजयच्या वतीनं. त्याचमुळे 1 हॅज टू स्टार्ट द इनिंग आणि ती इनिंग करताना प्रवीण भोईर यांनी स्टार्ट केली षटकार खेचून आणि त्यानंतर अजयचा तो षटकार आपण पाहिला. पण आता अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. धावसंख्या झाले ती म्हणजेच 41 धावा. गडी बाद झालेले 6. 41 रन्स ऑन बॉल. लॉस ऑफ 6 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. अजयच्या जागेवर अक्षय पोहोचत आहेत. हकीमने आता ती बरोबरी केलेली आहे यश पाटीलची 8 विकेटची. हकीम खान पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय ओव्हर द विकेटनं. अपील बिहाइंड विकेट. अप्रोच चांगला आहे गोलंदाज हकीमचा. आणि पाहूया हकीम पुढच्या बॉलवर जर विकेट मिळवत आहेत तर KPL सीझन 5 मधले पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज ठरतील 9 विकेट घेताना. अगदी बरोबर आपण वर्णन या ठिकाणी केलंय, कारण पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःला तो सावरतोय. फुलपिच बॉल होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक फंबल होतोय. 1च धाव पूर्ण केली प्रवीण आणि नवीन आलेला बॅटर अक्षय कोटावले याने. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झाली यावेळेला 42. 42 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 गडी बाद. 42. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि त्याचमुळे प्रवीण भोईर स्ट्राईक स्वतःकडे देत आहेत आणि एक्सपिरियन्स कंपेनर आहेत आपल्या संघासाठी. त्यांनी या अगोदर एक षटकार दिलेला आहे. त्याचमुळे आता अपेक्षा आहे प्रवीण भोईर यांच्याकडून की त्या मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून संघाची जी अडखळलेली धावसंख्या आहे त्या धावसंख्येला ते हिरवा कंदील देण्याचं काम करतील. कारण आता या क्षणाला हकीमला सुद्धा माहिती आहे की प्रवीणचा अप्रोच काय आहे, प्रवीण कशा पद्धतीने खेळत आहेत, त्यांचा कम्फर्ट झोन कुठला आहे. त्याचमुळे डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं गेलेलं आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय कव्हर पॉईंट आहे, फ्लायस्लिप आहे, फाईन लेग आहे. सर्कलच्या बाहेर शतरक्षक स्वीपर कव्हरला लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण हकीमने सेट केलेलं आहे. टॅप करायचा प्रयत्न. बॅटची बॉटम एज आणि बॉल जातोय मागे. षटक संपते. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटका समाप्तीत धावसंख्या झालेली आहे ओम स्पोर्ट्स कोहलीची 6 गडी बाद 42. डीजे मंदार सोबत संपर्क थोडासा तुटलाय, आपण चर्चा करूया. 42 धावा झालेत. 6 गडी बाद झालेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक असेल मनाची आणि 6 बॉलमध्ये 15 ते 16 धावा तरी यायला पाहिजे, जेणेकरून पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या असेल ती, असं आपण म्हणू शकतो. आपण जेव्हा टॉस बॉक्समध्ये प्रश्न विचारतो की तुम्ही कुठपर्यंत जाण्याचा विचार कराल, तर कुठलाच कॅप्टन 100च्या पलीकडे जाण्याचा विचार का करत नाही? 100 धावा होऊ शकतात, तुम्ही 70, 80, 50 धावाच बोलता, तर त्याचमुळे आपली विचार करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. त्याचमुळे तुम्ही 15 म्हणतात, मला असं वाटतं 20 पेक्षा जास्त धावा ओम स्पोर्ट्सने बनवल्या पाहिजेत. आणि आतापर्यंत 99 षटकार लागलेत
पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये 100वा षटकार आपल्याला ह्याच इनिंगमध्ये पाहायला मिळेल की दुसऱ्या इनिंगमध्ये ती चर्चा होईल. 114 चौकार सुद्धा लागलेत. इतकी चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. क्लॅरिटीचा बिग बॉस असं मी म्हणेन www.tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीला. शेवटचे 6 बॉल्स बाकी. अक्षय घेतो 1 वर, स्ट्रायकर एंडला तो आहे. प्रवीण भोईर नॉन स्ट्रायकर एंडला 7 वर ते पोहोचलेले आहेत. आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर रोड एंड गोलंदाज बोलवला जातोय. मामा भांजे 11 या संघाकडून संतोषला बोलवण्यात आलेलं आहे. चला संतोष, जास्त वेळ नाही आहे मित्रांनो, यानंतर अजून 3 सामने पूर्ण करायचे आहेत. आपण थोडंसं उशिरा चाललोय. बघा टाईम लिमिट आहे आणि त्या टाईम लिमिटवरच तुम्हाला तो सामना पूर्ण करावाच लागेल. प्रेक्षक सगळी त्या हाईपला पाहण्यासाठी आले आहेत. जो हाईप तुम्ही क्रिएट करतायत ती चुरस पाहण्यासाठी आले. त्या चुरशीच्या सामन्यांसाठी प्रेक्षक या स्टेडियममध्ये पोहोचलेले आहेत. tenniscricket.in वर सुद्धा शेकडो प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्ट्रायकर एंडला अक्षय, यावेळेस इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर फिल्डर. बॉल जाईल सीमारेषा पार. 6व्या षटकाची सुरुवात दमदार. मिळतील धावा 4. KPL चौकार. वाईड यॉर्करला ह्या चेंडूला काढलं होतं खोदून आणि एक्स्ट्रा कव्हरची जागा काढली होती शोधून, जिथे 4 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोअर मोज ऑन 46, धावसंख्या 46, 6 गडी बाद. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. एकामागून एक हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय बॅटर अक्षयचा. आता ऑफ स्टंपवर आधीच पुढे आले होते. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर हा चेंडू टाकलाय आणि बॅटरला बीट करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावतोय. धावसंख्या 6 गडी बाद 46, 4 बॉल शिल्लक आहेत. संतोष बिंद यांना शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं. हकीमची 2 षटकं संपली. आयविनची 2 षटकं संपली. पहिलं षटक आपण पाहिलं तर स्वप्नीलचं होतं. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून संतोष बिंद. लेन बॉल होता. बॅटच्या आउटसाइड एज. बॉल शॉट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक पोचेल अतुल बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राईक स्वतःकडे प्रवीण भोईर यांनी ठेवली. एका धावेची नोंद आपण स्कोरशीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 6 गडी बाद 47. अपेक्षा आहे या षटकामध्ये 15च्या आसपास धावा बनतील, परंतु 3 बॉलमध्ये फक्त 5च धावा दिलेत. टार्गेट 55 पर्यंत जर सेट केलं तर गोलंदाजीच्या आधारावर मॅचमध्ये परतीचा प्रवास होऊ शकतोय होम स्पोर्ट्स कोहली टीमचा. धावसंख्या आहे या वेळेला 47 धावा. पुढचा बॉल पाहूया कसा टाकला जातोय संतोषचा. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. पाहूया काय घडलंय, काय डिसिजन येतोय पंचांचं. पिचिंग बघितलं असेल आणि त्याकरता 3ऱ्या पंचांना आमंत्रण दिलं. बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलाय. चला 2 संघ रेडी राहायचे. दिशा एंटरप्राइजेस आणि होम साई 444 नागले. दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचे. दिशा एंटरप्राइजेस पोमंड आणि ओम साई 444 नागले. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये केली जाईल. पंच निरीक्षण करतायत आणि त्याच्यानंतर 3ऱ्या पंच विरलचे नायर आपल्यापर्यंत ती माहिती देतील, मैदानाच्या आतमध्ये कळवतील पिचिंग नेमकी कुठे झाली या पडणाऱ्या चेंडूची. संतोष बिंडने आतापर्यंत 5 धाबा खर्च केल्यात. 3 बॉलमध्ये 5 धाबा त्याने खर्च केल्यात. एकूण धावसंख्या 47, 6 गडी बाद. दॅट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आहे आणि 3रे पंच विरल नायर आमच्यापर्यंत हा माहिती देत आहेत. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 48 वर. स्कोर इज 48. एक धाव महत्त्वाची आहे. महत्त्वाची भूमिका एका धाबेची आहे. अनेक वेळा आपण बघितलं की एका धाबेनिशी संघाला पराभव येत असताना. शॉर्ट बॉल. चेंडूला फुल करायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाही. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये चांगले फिल्डिंग. थ्रो येण्याआधी 2 धावा पूर्ण करतायत प्रवीण भोईर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता 50 झाली. स्कोर इज 50 म्हणजेच 50 अप धावसंख्या होईल. आता 50 धावा झाल्यात. 6 गडी बाद. चांगलं क्रिकेट आतापर्यंत प्रवीण भोईर यांच्या वतीनं पाहायला मिळालं आहे. स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केला. 1 षटका त्यांच्या बॅटमधून आला आणि याच एंडने आलाय. त्याचमुळे याच एंडनं त्यांचा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का, की एका बाजूला संतोष बिन या शेवटच्या षटकाला आतापर्यंत जो न्याय दिलाय तो तसाच अबाधित राहील. संतोष बिन ऑफ द विकेटनं पावलं चुकलेत, मागे सरकलेत. धावसंख्या आपण पाहतोय झाले ओम स्पोर्ट्स कोल्लीची 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी रंगत आणण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही संघाच्या वतीनं दिसतोय.
प्रवीण भोईर देखील अटॅकिंग अप्रोचने खेळण्याचा प्रयत्न करतायत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलंय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॅकवर्ड पॉइंटला, चेस करतोय बॉल, बॉल नाही थांबणार, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. ओम स्पोर्ट्स 50च्या पलीकडे 6 गडी बाद 54. आता बॅलन्स स्कोअरबोर्ड म्हणू शकतोय, कारण 54 धावा झाल्या त्याच्या 5 बॉलची समाप्ती. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा 54 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचा बॉल. अजूनही प्रयत्न सुरू आहेत विकेट घेण्याचे. वाईट बॉलचा इशारा, जास्त अधिक बाहेर निघणारा बॉल, त्यामुळेच अमोल बेतुसकर सरांचा हा इशारा आलाय. धावसंख्या पोहोचली 55 वर, म्हणजेच आपण जे भाकीत केलं होतं 55 पर्यंत धावफळक जायला पाहिजे, तो आता गेलाय. एक संधी सुद्धा तुम्हाला पुरेशी असते चांगल्या स्थितीत जाण्यासाठी, आणि पाहूया ती एक संधी अजूनही बाकी आहे ओम स्पोर्ट्स कोल्ली या संघाकडे. आणि त्यातल्या त्यात प्रवीण भोईर जे अटॅकिंग बॅटर स्ट्रायकर एंडला आहेत. लोव फुल टॉस होता, व्यवस्थित फुटवर्क जुळलं नाही आणि त्याचमुळे आता परतावं लागेल. प्रवीण भोईर यांना धावचीच्या स्वरूपात धक्का बसतोय. हा 7वा. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 56 धावांची गरज असेल मामा भांजे 11ला. चला आपण टॉस कडे सुद्धा बोलणार आहोत, परंतु शिस्तभंगाची एक पॅनल्टी आहे 2 धावांची. याचाच अर्थ मामा भांजे टीमच्या खात्यामध्ये त्यांनाही पॅनल्टी लागल्या, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये 2 धावा. शिस्तभंग झालाय म्हणून मामा भांजे 11 या संघाला 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट केलेली आहे कोर कमिटीकडून. आणि आता अपडेटेड स्कोर नक्कीच आपण सांगूया. 2 धावा ॲड केल्या जातील पुढच्या धावामध्ये. अधिकृत माहिती मिळेलच. हेमंत पाटील आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील. दुसऱ्या इनिंगला जसा प्रारंभ होईल तसंच आपण आवाज ऐकणार आहोत प्रमोदजी शेडगी सरांचा आणि त्यांच्यासोबतच हेमंत पाटील सरांचा. टॉस सुद्धा फार महत्त्वाचा असेल. ओम साई 444 नागले विरुद्ध मॅच आपण बघणार आहोत दिशा एंटरप्राइजेस असा. या दोघांमध्ये हा पुढील मॅच असेल. टॉस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओ टी यू मनीष पाटील इज देअर. धन्यवाद सदीक बावंड सर. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. मी सन्माननीय संजयजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. आता हा सामना खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवशी वेळापत्रकातला 4था सामना खूप महत्त्वाचा असतो, कारण दोन्ही संघांना ती एक ऑपॉर्च्युनिटी असते जिंकण्याची. आणि पाहूया आता जिंकतोय नेमका कुठला संघ. चला ओम साई 444 नागले आणि दिशा एंटरप्राइजेस. चला या कॅप्टन्स. दोन्ही कॅप्टन्स एक्सपिरियन्स्ड आहेत, टॅलेंटेड आहेत. आणि पाहूया तो टॅलेंट कुठल्या संघाचा पाहायला मिळतोय, ती निर्णय क्षमता कुठल्या कॅप्टनची दिसून येते. तर जसं तुम्हाला माहितीच आहे सिल्वर कॉईन आहे. नाण्याच्या एका बाजूला टीम 94, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आहे कामन प्रीमियर लीग. जो कॉल देईल तो तुम्हाला पेव्हलिंग बॉक्स मिळेल. चालेल. चला दिशा एंटरप्राइजचे कॅप्टन कॉल देतील. टीम 94 असा कॉल KPL. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच टीम ओम साई 444 नागली या संघाने. त्याचमुळे हा जो सिल्वर कॉईन आहे तो आपण त्यांना देतोय आणि त्यांचा KPL हा पेव्हलियन बॉक्स देखील त्यांना मिळणार आहे. सर संजयजी म्हात्रे आपण हा सिल्वर कॉईन द्यायचा आहे ओम साई 444 नागली या संघाच्या कॅप्टनला. नंतर बाबू धुमाळ यांच्या वतीनं आम्हाला थंड पेय मिळालेले आहे, स्पॉन्सर झालेले आहे कल्पेश आगरीकट्टा. प्रत्येक कॅप्टनला आपण त्या गोष्टी प्रत्येक कॅप्टनला वितरित करतोय. बाबू धुमाळ यांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे, त्याचमुळे ती ऊर्जा वाढवण्याचं काम करतात. धन्यवाद संजयजी.
थोडक्यात मी चर्चा दोन्ही कॅप्टनशी करेन. सामना महत्त्वाचा आहे, संघाचं नाव मोठं आहे, जिंकण्याचा प्रयत्न दोघांना करायचा आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठीच असेल, निर्णय काय? नाणेफेक जिंकले. आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि कमीत कमी धावापर्यंत यांना रोखण्याचा प्रयत्न करणार, कारण की ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, आम्हाला जिंकायचीच आहे. सोपा प्रश्न होता, जिंकायचंच आहे, दोघांना जिंकायचं आहे. पण मागच्या 4 वर्षांमध्ये आपल्या संघाची प्रगती खूप चांगली राहिली आणि खूप चांगलं नाव प्रेक्षकांच्या मनामध्ये तुमचं आहे. पहिल्या सामन्यात नेमकं काय चुकलं आणि या सामन्यात त्याहून पलीकडचा काय विचार असेल? पहिल्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये आमच्या जरा विकेट गेल्या आणि रन कमी झाले, त्याच्यामुळे आम्हाला डिफेंड नाही करता आलं थोडं. पर्यायांमध्ये काय बदल असेल, संघामध्ये काय बदल असेल? असतील बदल असतील. व्हेरी गुड. बदल असतील पण ते अनएक्सपेक्टेड असतील सागर तुमच्यासाठी. दिशा एंटरप्राइजेस फलंदाजी करायची, निर्णयाकडे कसं पाहताय? काय आता सर, प्लेयर सगळं आमच्या प्रेशरमध्ये आहेत, त्यांना बोललो काय प्रेशर घेऊ नका, शेवटी हार जीत ती होणारच, क्रिकेट आहे. तर आता बघूया. सागर, सेल्फ मोटिवेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही खेळाडूंना मोटिवेट करण्याऐवजी स्वतःला खेळाडूंनी मोटिवेट केलं पाहिजे, तर कुठेतरी तो फायदा तुमच्या संघाला होऊ शकेल. हो नक्कीच. आणि जी तुमची ॲनालाइज टीम आहे, मेंटॉर्स आहेत, टीम ओनर्स आहेत, त्यांच्याबद्दल नक्की काय सांगाल? आता ऑनर लोकांनी तर आपल्याला खूप सपोर्ट केलं आहे, प्रत्येक प्लेअरला सांगितलं तुम्ही बिंदास केला, तुमचा गेम तुम्ही दाखवा आणि आपल्या टीमला जिंकून द्या. संघामध्ये रेग्युलर ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत? हो आहेत ना. फायदा होईल? हो नक्कीच. व्हेरी गुड. दोन्ही कॅप्टन पॉझिटिव्ह अप्रोचने आहेत, दोन्ही कॅप्टनला सामना जिंकायचा आहे. नाणेफेक जिंकले ओम साई, 3-4 नागले. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले आणि दिशा एंटरप्राइज संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघाला देऊ शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये सज्ज असतील हेमंत पाटील सर आणि प्रमोद शेडगे सर. आपण आहात tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर, पाहतोय कामन प्रीमियर लीग सीझन 5. थँक्यू सो मच मनीष. ही तिसरी मॅच आहे, विनिंग टीम लढताना आपल्याला दिसतात. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. जी टीम जिंकेल ती सुपर 8मध्ये क्वालिफाय होईल आणि सुपर 8मध्ये तिसरा सामना रविवारच्या दिवसामध्ये टीम 94 टीमच्या जोडीला खेळताना दिसेल. बघूया कोणती टीम जिंकते, मामा भांजा की होम स्पोर्ट कोल्ही टीम. धूमधामाची पॅनल्टी जरूर लागलेली आहे. टार्गेट जर आपण बघितलं तर 58चं टार्गेट झालेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. श्रीकांत पाटील पहिला बॉल घेऊन जातोय. हो पहिलाच बॉल, चांगला बॉल. अपील कॉटव्यांची, मात्र पंच या ठिकाणी सहमत नाही आहेत. अपील जोरदार होती, आत्मविश्वास या अपीलमध्ये खूपच कमी होता. 2 अंपायर आपण बघतो या मॅचसाठी, अमोल वेतोस्कर यांना, अजित म्हात्रे हे 2 अंपायर आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कामन क्रिकेट असोसिएशन KPL 2025मध्ये. या वेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही आहे. मिडविकेटचा जातो डीपमध्ये. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. एक धाव कंप्लीट केली जाते. ऑफ द मार्क होतोय फलंदाज अमित कामनकर. आपलं आणि टीमचं खातं खोलतोय आणि सुरुवात झालेली आहे या ठिकाणी. मामा भांजे टीमची 58चं एक टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. माझ्या जोडीला समालोचन कक्षामध्ये सज्ज होतात समालोचक पालकर भूषण, प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच हेमंत पाटील सर. यांचा आवाज आपण ऐकतायत. याच परिसरातील आणि हिंदी आणि मराठीमध्ये प्रभुत्व असणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं समालोचकाच्या भूमिकेत. 2 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. अमित कामणकर दुसऱ्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली. तिथून फेकी येईपर्यंत 1 रन आपल्याला पाहायला मिळते. पहा, कामन प्रीमियर लीगचं दुसरं नाव म्हणजे शिस्त आणि त्या शिस्तीच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला ते पॅनलाइज केलं गेलं होतं. और 2 विकेट. हो या वेळेला फिल्डर चुकतोय, बॉल जाईन निघून बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त शॉट फलंदाज ऋषभ अचोलकरचा हा स्विच हिटचा फटका. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 रन ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. कदाचित त्या फिल्डरला दुखापत झालेली आहे. यस, डॉक्टर आमचे जाताना दिसतील. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं छोटंसं क्लिनिक या ग्राउंडच्या बाहेर आणि तिथले डॉक्टर नरेंद्र भारती आणि त्यांच्या जोडीला गजानन तायडे हे सुद्धा जाताना दिसतील. थोडीशी दुखापत झालेली असं वाटते आमच्या फिल्डरला.
The sun, चला सबस्टिट्यूट खेळाडू लगेच the occasion, the stage, the glitz, काय जबरदस्त ही स्पर्धा, हे दोन अंपायर्स, KPL सीझन 5 ची सुरुवात आणि हे KPLचं अगोदरचं जे दृश्य आहे ते दाखवलं जात आहे. हे जे बद्दल आमचं समालोचन कक्ष, हे प्रेक्षक गॅलरी आणि हे बॉल आपण बघू शकतोय. चला चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. श्रीकांत पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर एक रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. ऋषभ अचोलकरच्या बॅटमधून रनअपमध्ये थोडीशी मिस्टेक होते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल बॉलर श्रीकांत पाटील. डेड बॉलचा इशारा अंपायरचा. माबा भांजा टीमचा जर आपण विचार केला तर 2022ची चॅम्पियन टीम होती माबा भांजा टीम. ओव्हर द विकेटने हो ह्या वेळेला बॉल जाईल विकेट किपरच्या मागे. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर येतो, बॉलला फील्ड करतो, मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 6 रन्स. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आहेत बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. मामा भांजे टीम आपण पाहत आहेत विजयासाठी 58 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. अमित कामणकर स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर, हार्ड हिटर. हो चांगला बॉल अप्रतिम डिलेवर. या वेळेला थोडासा खाली राहिला बॉल, लॉंग वे शफल केलं होतं बॅटर अमित कामनकर यांनी. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र पाहायला बॉल लागतोय. हा बॉल डॉट टाकतो गोलंदाज श्रीकांत पाटील. डॉट बॉल, प्ले अँड मिस. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि तिथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही. डॉट बॉल. अंतिम बॉल घेऊन जातोय श्रीकांत पाटील. हो स्ट्रेट बॉल बघितला पण बॉल बॅक ड्राईव्ह, अतिशय चांगली डिलिव्हरी. वॉक केलं होतं या वेळेला. चांगली गोलंदाजी केली श्रीकांत पाटीलने. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि या मॅचमध्ये सुद्धा चांगलं षटक टाकलंय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल एक चांगली गोलंदाजी श्रीकांत पाटील याची या पहिल्या षटकामध्ये ओम स्पोर्ट कोहली टीमसाठी. ॲब्सोल्युटली राईट. सुपर बॉलिंग अचूक टप्प्यावर आणि भेदक मारा करताना पाहायला मिळाला. श्रीकांत पाटील त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती. परफेक्ट फलंदाजाला त्याने रीड केलं होतं आणि दोन्ही फलंदाजांचे जे आपण पाहत आहेत वीक पॉईंट प्लस पॉईंट काय आहेत हे मात्र ठाऊक आहे श्रीकांत पाटीलला आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकता त्या टप्प्यावर गोलंदाजी केली. जखडवून ठेवलं फलंदाजाला, मोठे फटके मारून दिले नाहीत. म्हणजेच एक चांगली गोलंदाजीचं पृथक्करण कसं असावं, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी कशी करावी याचं मुख्य उदाहरण श्रीकांत पाटील पाहायला मिळाला. आत्तापर्यंत KPL सीझन 5 मध्ये जर आपण बघितलं तर 99 षटकार लागलेले आहेत. बघूया 100वा षटकार कोणता फलंदाज बांधतोय. ऋषभ अचोलकर की अमित कामनकर की आणखीन येणारा मामा भांजे टीमचा फलंदाज. 100वा षटकार कुठला फलंदाज ठोकेल. टीमचं टोटल बघितलं 6 रन्स, कुठलाही विकेट न गमावता 58चं टार्गेट आहे. आणखीन 52 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 5 ओव्हर शेष, 30 बॉलमध्ये 52ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर येतो बॉलर संतोष कोम. ह्या वेळेला बघितलं ऑफस्टमच्या थोडासा बाहेर बॉल खाली ठेवला, अँगल बनवलं लेफ्ट हँडरसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली आहे गोलंदाजीमध्ये. दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट टाकतोय संतोष कोम. अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहिलं तर या गोलंदाजाला आपण कित्येक वेळा पाहिलेत. विकेट हॅट्रिक आहेत, मेडन ओरा आहेत आणि संतोष कोम एक अनुभवी गोलंदाज. ओव्हर द विकेट, हुक शॉट, बॉल येईल लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. थँक्यू. काय फटका खेळला होता, अप्रतिम पाहायला मिळाला. चौकार येत असताना आणि चौकार आल्यानंतर थोडेसे होप्स वाढलेत फलंदाज मिस्टर ऋषभचे. अमित कामणकर त्याला सुरेख साथ देत असताना पाहायला मिळतोय. 10वर 0. संतोष कोम पुन्हा एकदा. ओ व्हॉट अ शॉट, फ्लॅट सिक्सर. जबरदस्त फटका, चाबूक शॉट पाहायला मिळाला.
फलंदाज ऋषभ अचोलकरच्या बॅटमधून सिक्सर. थँक्यू. काय फटका खेळला होता अतिशय सुंदर पद्धतीने. अचूक टप्पा तर नव्हता, अखूट टप्प्याचा चेंडू होता. वेट अँड वॉच केलं ऋषभने. ऋषभला माहिती होतं की अखूट टप्प्याच्या चेंडूला आपल्याला कसं खेळायचं आहे हे ठाऊक असणारा हा मात्र फलंदाज ऋषभ पाहायला मिळतो. खूप चांगल्या चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. निर्णायक क्षणाला हा षटकार आणि इथून सुरुवात आता अप्रतिम पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी ऋषभ अचोलकरची. 2 मोठे फटके आलेले आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल. अगोदरच मन बनवलं होतं स्विच इट खेळण्याचा. चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली धावपलकावर झालेली आहे ती 16 धावा. 16 विदाउट लॉस. दोन्ही सुद्धा फलंदाज सलामीचे फलंदाज रुजू आहेत. खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करताना दिसतात अमित अँड ऋषभ. राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा पुलचा फटका. हा सुद्धा पॉवरफुल असेल. डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर बॉल जातोय. 6 रनसाठी षटकार. थँक्यू. काय फटकेबाजी सुरू आहे. ऋषभच्या अक्षरशः खेळपट्टी आता प्रेमात पडलेली आहे. जे फटके खेळलेत, एक फटका आपण पाहिला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, त्यानंतर आपण पाहिलं पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं आणि पुन्हा एकदा पुलचा फटका अगदी आरामदायक पॉवरफुल पाहायला मिळाला. 101 वा षटकार आपण पाहतायत. धावसंख्या जाऊन पोचते 22. 22 रन. 100 वर 101 वा षटकार ऋषभच्याच बॅटमधून येताना दिसतोय. महागडा ठरतोय गोलंदाज संतोष. यावेळेस फोर्सिंग शॉट आहे लॉंगांच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. लॉंगांचा फक्त एकच धाव मिळेल आणि या एक धावने टीमचं टोटल जाईल स्कोर बोर्डवर 23 रन. 2 ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ग्रेट स्टार्ट म्हणावं लागेल मामा भांजा टीमचं. 23 वर कुठलाही विकेट नाहीये. 23 रनची जबरदस्त पार्टनरशिप अमित कामनकर अँड ऋषभ अचोलकर या 2 बॅटरमध्ये. आणि खास करून जर बघितलं आपण तर ऋषभ अचोलकर या 23 मधून 22 ऋषभच्या नावावर आहेत. काय जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करतोय ऋषभ अचोलकर. उर्वरित जर आपण बघितलं तर 4 ओव्हर शेष आहेत आणि 4 ओव्हरमध्ये आणखीन 35 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 24 बॉल आणि 35 रन जिंकण्यासाठी. ऋषभ अचोलकरने जी बॅटिंग केली ना ती क्लास बॅटिंग पाहायला मिळते. वॅगन व्हील चेक केला तर 75% हे डीप मिड विकेटला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फाईन लेगला जास्तीत जास्त स्ट्रोक येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच या खेळाडूकडे किती पोटेन्शियल भरून ठासून भरलेला आहे हे आपल्याला दर्शवत असताना ऋषभ अचोलकर दोन्ही गोलंदाजाला टार्गेट केलं, चॅलेंज स्वीकारलं आणि ज्या धावा अपेक्षित होत्या संघाला त्या धावा येत असताना 23 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला अमित कामनकरला जर आपण पाहिलं तर ऋषभच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये मामा भांजी टीमला विजयाकरिता 35 रनची आवश्यकता असेल. एक रफ अँड टफ. आता इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाला खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याची संधी आहे. इथे विकेट आणि डॉट बॉल या 2 गोष्टी मायने राखणार आहेत हेमंत पाटील सर. यस नक्कीच सर. बघितलं कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं श्रीकांत पाटीलने. मात्र विकेटच्या शोधामध्ये आहे या मॅचमध्ये सध्या तरी ओम स्पोर्ट कोहली टीम. विकेट जर मिळवले तर नक्कीच मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये येताना दिसेल ओम स्पोर्ट कोहली. सचिन घाग फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर प्रदीप गुप्ता आणि राहुल गुप्ता फॅम टीम मामा भांजा जो दुसऱ्या सीझनचा 2022चा चॅम्पियन टीम आहे आणि आज सुद्धा चॅम्पियन प्रमाणे खेळी करताना दिसतात हे चॅम्पियन टीमचे सर्व खेळाडू. श्रीकांत पाटील कंटिन्यू बॉलिंग मार्कवर येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आहे ऋषभ अचोलकर. चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये श्रीकांत पाटीलनी ह्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा फिल्डिंग बदलत असताना फिल्डिंग जर आपण पाहिली डीप पॉईंटमध्ये फिल्डर एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ लेग फिल्डर ऑफ साईडला आणखीन बघितलं तर एक स्लिपमध्ये आहे. ऑन साईडला 5 ऑफ साईडला 4 ही फिल्डिंगची व्यूहरचना. पहिला बॉल घेऊन जातो बॉलर श्रीकांत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातो. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे
आणि स्ट्राईक दिलेली आहे कॅप्टन अमित कामनकर याच्याकडे. 1 टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 24 रन. परफेक्ट बॉल होता. यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, खोदून काढला जातोय, मात्र तेवढं मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळते शॉर्ट लेगला. 1 रन मिळत असताना स्वतः ॲज अ कॅप्टन आता अमित कामणकर स्ट्राईक एंडला येत असताना पाहायला मिळतोय. श्रीकांत पाटीलची लेंथ अँड लाईन खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळते. हा गोलंदाज आहे विकेट टेकर गोलंदाज. कदाचित इथे विकेट मिळाल्या या षटकामध्ये तर पलटवार करण्याची जरूर नामी संधी आपल्याला पाहायला मिळेल. ते प्रतिस्पर्धी संघ गोलंदाज आपण पाहतोय श्रीकांत पाटील या गोलंदाजाच्या द्वारे. 24-0. श्रीकांत पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अमित साडी. हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. बॅटरला रीड करत असताना बॉलिंग करताना दिसतोय. जसं बघितलं बॅटर थोडासा शफल झाला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. लगेच बॉडी लाईनचा हा बॉल टाकला गोलंदाज श्रीकांत पाटीलने. चांगली गोलंदाजी. थिंकिंग चांगली आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करताना पाहायला मिळतोय, जेणेकरून फलंदाजाला कठीणाई जाईल. आणि ज्या वेळेला तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकता त्यावेळेला कठीणाई होत असते. चांगला फटका. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. अप्रतिम कॅच घेतलोय तिथला फिल्डर. बाद होईल फलंदाज अमित कामनकर. पहिला विकेट जातोय आणि पहिला विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज श्रीकांत पाटील. थँक्यू. अमित कामनकर बाद होतोय. जास्त काय करू शकला नाही अमित कामनकर. बघितला फक्त 1 धाव बनवली आपल्या टीमसाठी. कॅप्टन आहे. जवळजवळ 5 बॉलचा सामना केला अमितने. काय म्हणशील, ब्रेक थ्रूची आवश्यकता होती प्रमोद आणि पहिला ब्रेक थ्रू मिळालेला आहे तो होम स्पोर्ट कोल्हे टीमला. हो, त्यामुळेच मी उल्लेख केला होता की श्रीकांत पाटील एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे भरपूर पोटेन्शियल ठासून भरलेला आहे. कारण ज्या वेळेला 2 बॉल त्याने ऑफस्टंपच्या बाहेर पिच केल्यानंतर अमित कामणकरला फक्त एकच पर्याय दिसत होता की मला मात्र इथे मोठा फटका खेळायचा आहे. कारण ऑलरेडी त्याने 5 बॉल खेळले होते. 5 बॉलमध्ये फक्त 1 रन आली होती. तो दबाव वाढला होता आणि त्या दबावाला सामोरे आला आणि त्यामुळे श्रीकांत पाटीलला या ठिकाणी सफलता मिळाली. म्हणजे एक थिंकिंग पॉझिटिव्ह सहित जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना त्यावेळेला 100% विकेट मिळण्याचे चान्सेस असतात आणि ते श्रीकांत पाटीलला विकेट मिळाली. नवीन बॅटर येतोय आदित्य आनंद बरफ बॅटिंगसाठी. ओ, ब्लॉकरमध्ये बॉल खोदून काढला जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने डीप मधून फिल्डर येतोय. फ्लंबल होतोय तिथला फिल्डर. मात्र जास्त काही फायदा मिळत नाहीये. फक्त एकच धाबेवर समाधान मानतोय फलंदाज आदित्य. सिंगलने ऑफ द मार्क होतोय. 1 टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 25 रन्स. 25 धावा फलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी अजून सुद्धा 33 रनची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ होईल यात ती मात्र शंका नाही आहे. ज्या अनुषंगाने श्रीकांत पाटीलने गोलंदाजी केले, एकच धाग्यावर गोलंदाजी करत असताना, एकच धागा पकडून गोलंदाजी करताना, एकच टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी. परंतु एका साईडला ऋषभचं मी कौतुक करेन. आता इथे त्याला गरज असेल खेळपट्टीवर थांबण्यासाठी, परंतु इथून श्रीकांत पाटीलचं लक्ष असेल ते फक्त आणि फक्त विकेट्स. विकेट घ्यावी लागेल आणखीन. फुल टॉस बॉल. जबरदस्त ट्रीटमेंट. फ्लॅट पाठवले बॉलला डीप विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. थँक्यू. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला तो षटकार, असं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं या बॉलवर. षटकार आला. चांगला बॉडमॅनचा वापर केला. 31 धावा झालेत. विजयासाठी अजून सुद्धा 27 रनची आवश्यकता असेल. श्रीकांत थोडीशी चुकी करतो आणि चुकीला माफी नाहीये. लेग ब्रेक बॉल लेफ्टीसाठी बघितलं. स्ट्राईक हँडला कुठलाही फिल्डर नव्हता. कव्हरला आणखीन धावा मिळतील का? ओ थ्रो झाला आहे आणि हे बघू शकतो आपण थोडंसं प्रेशरमध्ये यावेळेला होम स्पोर्ट चिंचोटी संघ कोल्ही संघ येताना दिसतोय. ओव्हरची होईल समाप्ती आय थिंक आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावा जमलेल्या आहेत मामा पांजा टीमच्या. 33 रन 1 गडीच्या मोबदल्यात. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. ड्रिंक्स ते मैदानामध्ये सर्वांचं
मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फक्त ड्रिंक्समध्येच तुम्ही ऑनर किंवा तुमचे मॅनेजर जाऊ शकतात ग्राउंडमध्ये. तुमची जी स्ट्रॅटेजिक टाईम आऊट आहे ती तुमची स्ट्रॅटेजी काय आहे यानंतर ती स्ट्रॅटेजी तुम्ही बनवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मैदानामध्ये जाऊ शकत नाही आहे. जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासली तर आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत मे आय हेल्प यू चे टी शर्ट त्यांनी परिधान केलेलं आहे त्यांना तुम्ही सांगू शकता आणि पाण्याची मागणी करू शकता. थोडंसं शिस्तभंग झालं त्यामुळे 2 धावाची पॅनल्टी मामा भांजे टीमला लागलेली आहे. त्यामुळे टार्गेट त्यांचं थोडंसं वाढलं 58चं टार्गेट. मात्र सुरुवात जर आपण बघितली आहे ती सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा आणि उर्वरित जर बघितलं तर आणखीन 3 ओव्हर शेष आहेत आणि 3 ओव्हरमध्ये आणखीन धावांची आवश्यकता असेल ती 25 धावांची फक्त आवश्यकता असेल. 18 बॉल 25 रन. 18 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 33 रन झालेले आहेत. 1 विकेट 3 षटकांचा एकंदरीत आपण पाहू शकतायत सामना पाहायला मिळाला आणि इथून 58 रनचं टार्गेट. जी शिस्त आपण पाहिली या स्पर्धेची शिस्त खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा आणि त्यामुळे पॅनलाइजला सामोरे जावं लागलं होतं. आपण नजर टाकूया ऋषभच्या बॅटिंगवर. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. हुकचा फटका, पुलचा फटका, त्यानंतर आपण पाहू शकला तर एक फ्लिक ऑफ द रिस्ट आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच वेगवेगळे शॉट सिलेक्शन हेमंत पाटील सर ऋषभ या फलंदाजाकडे आहेत आणि त्याचा परिपूर्ण मात्र फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे क्रिकेटिंग शॉट तुमचे प्रॉपरली असायला हवेत आणि तेच आपल्याला ऋषभच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अगदी बरोबर. आत्तापर्यंत बघितलं ऋषभने या मॅचमध्ये ठोकलेले आहेत 3 षटकार 2 चौकार. वैयक्तिक 31 वर बॅटिंग करतो ऋषभ अचोलकर. पहिल्या मॅचमध्ये ऋषभने एकंदरीत 40 बनवले होते आणि 5 षटकार सुद्धा ठोकले होते. म्हणजेच या सीझनमध्ये जर बघितलं तर ऋषभच्या बॅटमधून आत्तापर्यंत 8 षटकार आलेले आहेत. सिक्सर किंग म्हटलं जाईल. सुपर सिक्सेस ऋषभ अचोलकरच्या नावावर. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या बाहेरून बाहेर येताना दिसतंय. 3 ओव्हर शेष 18 बॉल 25ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे आदित्य बरफ. नॉन स्ट्राईक एंडवर ऋषभ अचोलकर. ऑन साइडला फटका तर छान आहे. हवेच्या झोतावर बोलत बोलत चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. काय फटका खेळलाय आदित्य बरफच्या बॅट मधून. जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. 6 रन. अप्रतिम शॉट हे बघितलं. हा ट्रॅकर बॉल पुल केला बॉलला आणि बॉलला सरळ पाठवून दिलं आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. आदित्य अनंत बरफ याच्या बॅटमध्ये तो हा धमाकेदार षटकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 39 रन्स. काय फटका खेळला होता. थोडासा उंची जरूर देण्याचा प्रयत्न केला. बॉलला उसी घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु त्या बॉलला आपण पाहिलं परफेक्ट रीड केलं होतं. अगोदरच तयारीनिशी होते. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. वेट अँड वॉच केलं. परफेक्ट चेंडूच्या मिनिटमध्ये आले आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावा आदित्य बरफचा अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. होप्स वाढलेत आता मामा भांजे या टीमचे. विजयाचा मार्ग सुकर होईल का याकडे सुद्धा लक्ष आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. 39 रन. आतापर्यंत 17 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. आदित्य बरफ जर आपण बघितलं तर एक नवीन खेळाडू आहे. नवीन उभरता खेळाडू आहे. मात्र त्याची बॅटिंग अतिशय चांगली होताना दिसते या KPL मध्ये. तुम्ही जर KPL मध्ये चमकला तर नक्कीच चमकून जाल. डेफिनेटली नवोदितांना संधी देण्याचा हा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कॉमन प्रीमियर लीग. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत परंतु इथे कॅच ड्राफ्ट. टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते हे सांगण्याची गरज नाही आहे परंतु इथे चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे. एक सप्पा कॅच होता असं वाटलं की हा कॅच घेतला जाईल मात्र तिथला फिल्डर होता त्याच्या हातामधून अक्षयच्या हातामधून हा कॅच सुटतोय आणि जीवनदान मिळतोय तो आदित्य बरफला.
आणि आदित्य बरफला जीवनदान देणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाडी बांधण्याप्रमाणे, ज्याप्रमाणे तो बॅटिंगमध्ये सेट झालेला आहे. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. फिल्डर मिड ऑफचा पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. पुन्हा एकदा तीच गफलत केली जाते. मिस फील्डवर मिस फील्ड आणि त्याचा नतीजा काय तर या वेळेला 2 धावांवर पाहायला मिळतोय. हे काय घडलं जातं परिपूर्ण विस्कळीत झालेला आहे. 43 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सामना अगदी सोपा होत चाललेला आहे मामा भांजा टीमसाठी. या मॅचमधून जी टीम जिंकेल ती रविवारच्या दिवसामध्ये तिसरा सामना केलेल टीम 94 टीमच्या जोडीला. आणि असं वाटते की मामा भांजा टीम थोडीशी अग्रसर होताना दिसते या मॅचमध्ये. ॲब्सोल्युटली राईट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पहा आदित्य बरफच्या बॅटमधून धावा सरळ बॅटने येत आहेत. या खेळाडूकडे क्रिकेटिंग शॉट आहेत परंतु जोखीम पत्करणारा हा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते. कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते. ते क्रिकेटचं मैदान असो आयुष्याचं मैदान असो. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत एक नंतर मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. इथून 44. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये धावा हव्यात त्या 14. 13 मध्ये 14ची आवश्यकता. जास्त फरक नाही आहे, फक्त 1 रनचा फरक आहे. बॉल आणि रन्समध्ये 100वा षटकार आणि 101वा षटकार मारल्याबद्दल SH एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजेच हे पारितोषिक ऋषभ अचोलकरसाठी 2000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लागू झालेलं आहे. किती बारकाईने लक्ष दिलं जातं. ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. मॅच टर्न झाले. काय टॅकिंग बॅटिंग करतो. हा फटका बघितला, स्लॉक केलं बॉलला आणि पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर षटकारासाठी. एक धमाकेदार षटकार फलंदाज ऋषभ अचोलकरच्या बॅटमधून. आणि या इनिंग मधला 4था षटकार ऋषभच्या बॅटमधून येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोर बोर्डवर 50 रन्स. हाफ सेंचुरी पूर्ण, फक्त 8 धावा दूर विजयापासून. सांघिक या वेळेला धावसंख्या 50 आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 8 रनची आवश्यकता. ऋषभ अचोलकर नावाचं वादळ या मैदानात घुंगावलं गेलंय. खरपूस समाचार घेतलेत परंतु त्या गोष्टींचा विचार करता आपण पाहिलं तर आदित्य बरफचा तो झेल सोडणं किती त्रासदायक आपल्याला पाहायला मिळालं. तिथे विकेट मिळाली असती, धावा सेव्ह झाल्या असत्या, येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता, कदाचित मॅच पुन्हा एकदा टर्न झाली असते ओम स्पोर्ट्स कोहली या टीमच्या माध्यमातून. परंतु या गोष्टींना जर तरला थारा नाही आहे. प्रत्यक्षात ज्या गोष्टी घडामोडी घडतात त्या गोष्टींना वाव दिलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणूनच कॅचेस विन द मॅचेस हे खूप सूत्र महत्त्वाचं ठरलंय या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर किंवा इंटरनॅशनल क्रिकेटच्या पटलावर. यस, बघितलं आपण 12वर बॅटिंग करतो आदित्य बरफ. 6 बॉलचा सामना केलेला आहे. 37वर बॅटिंग करतो ऋषभ अचोलकर. 12 बॉलचा ज्याने सामना केलेला आहे. काय अटॅकिंग बॅटिंग ऋषभ अचोलकरची आपल्याला पाहायला मिळते. महागडा ठरला मागच्या ओव्हरमध्ये निखिल चौधरी. 17 धावा खर्च केल्या निखिलने. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. ओ सुनीलचा पहिलाच बॉल हवेत खेळलाय. उंच बॉल जास्त गेलाय. आदित्य येतोय बॉल खाली. अप्रतिम बॉल. आदिनाथ लोखंडे यांनी हा कॅच घेतला आणि विकेट मिळवली आहे ती आदित्य बरफ याची. थँक्यू. आदित्य बरफने स्ट्रीटचा फटका जरूर खेळला होता परंतु आदिनाथ लोखंडे पुढे सरसावले. चांगला झेल टिपला गेला. आदित्य बरफच्या महत्त्वपूर्ण धावा सुद्धा या ठिकाणी संघाला खूप फायदेशीर ठरल्या गेल्या. आणि ज्या वेळेला आदित्य बरफ बाद झाला त्यावेळेला ऋषभ अचोलकरने सांगितलं काहीच गरज नव्हती आदित्य बरफ यावेळेला हा मोठा फटका खेळण्याचे, कारण 8 धावा फक्त आपल्याला हव्या आहेत आणि अशा वेळेला सिंगल डबलला महत्त्व द्यायला होतं. जशी ऋषभ अचोलकरने बॅटिंग केले, संयमाने बॅटिंग केलेली आहे. जबाबदारीचा खेळ कसा असावा हे ऋषभच्या बॅटिंगमधून आपल्याला आढळताना पाहायला मिळतं. म्हणजेच काय तर पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे.
आणि तो संयम बाळगलाय ऋषभने. सरळ बॅटचा वापर केला, पहा संयम नाहीये, परंतु इथे आधी थोडेसे पुढे येत असताना पाहायला मिळाले. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सुनील रावतच्या या बॉलवर 2 धावा येत आहेत. संघाला घेऊन जातोय आयविन नाडर. 52 या धावसंख्येवर 6 रनची आवश्यकता आहे. सुनील रावत विकेट टेकर बॉलर आहे. पहिल्या बॉलवर विकेट जरूर मिळाली, दुसऱ्या बॉलवर सुद्धा हवेमध्ये बॉल गेला होता, पण विकेट जागे बॉल पडतो. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. ते आयविन नडारने आपलं खातं खोललंय आणि फक्त आता जर आपण बघितलं तर जिंकण्यासाठी रन हवे आहेत ते 8. 6 धावांची आवश्यकता. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. आपण पाहत आहेत कामन प्रीमियर लीगचा हा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आणि अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन नियोजन. हीच क्रिकेटचा महोत्सव, फेस्टिवलची मजा हीच वेगळी आपल्याला पाहायला मिळते. हेमंत सर, नक्कीच कामन प्रीमियर लीगला कामन क्रिकेट महोत्सव सुद्धा म्हटलं जाते. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल शेष, 9 मध्ये 5 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सामना अगदी सोपा झालेला आहे तो मामा भाजा टीमसाठी. ऑन साईडला काय फटका खेळलाय, स्टायलिश फिनिश पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिलंय ऋषभ आचोळकरने. आउट ऑफ द पार्क फिनिशिंग टच यावेळेला पाहायला मिळतोय. 6 रन मिळाल्या. क्लास बॅटिंग. थँक्यू. जबरदस्त मामा भांजा. ह्या वेळेला आपण पाहू शकता मामा भांजे, प्रदीप गुप्ता, राहुल गुप्ता खुश आहेत. संघ मालक आपल्या कामगिरीवर. संघाच्या मॅनेजर कुणाल पारदे आणि जबाबदार व्यक्ती प्रदीप गुप्ता खुश होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला सचिन गाग, दत्ता साबळे, धनेश वडोला, रवींद्र तुंबडा आणि जबाबदार व्यक्ती सचिन गाग थोडेसे नर्वस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला खुशी तर एका साईडला गम आपण पाहू शकतायत. अर्थातच क्रिकेटचा हा खेळच असा आहे, सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. कॉंग्रॅच्युलेशन. ऋषभ आचोळकर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 13 बॉलमध्ये 43 धावांची एक झंझावती खेळी आपल्याला पाहायला मिळाले. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग बाय ऋषभ आचोळकर. सुपर बॅटिंग, सुपर. अकीब खानने 17 रन दे 4 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. हेमंत पाटील सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समवेत जोडले जातील. प्रवीण भोईर आज 13 रन्स त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या, परंतु त्याचा काहीच इफेक्ट पडला नाही. आणि मामा भांजे टीम ऑन बाय 8 विकेट्स. आणि थेट जाऊया आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत हेमंत पाटील सर. या पण ऐकूया त्यांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. व्हॉइस ऑफ कामणमोरी. थँक्यू सो मच